हेलो. दोन फलंदाज पाहतोय आपण महड संघाचे, गणेश आणि शिवाजी. गणेश आणि शिवाजी. तत्पुरता एक पाली संघाचा गोलंदाज आहे तो मात्र कुणाल. अष्टपैलू खेळाडू आहे या संघाचा. तसेच संजोग तरणे सुद्धा या संघामध्ये एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातोय. कारण की शापूर पंचकोशीमध्ये एका पाली संघाचं नाव आतुरतेने मी घेत असतोय. आणि त्या संघामधील एक खेळाडू म्हणजे संजोग तरणे. खूप छान असा गोलंदाज आहे, फलंदाज आहे. कारण की या साई एकविरा चषक मधला मागील वर्षाचा रनरअप संघ म्हणजेच पाली संघ. जवळ या मैदानामध्ये पहिला चेंडू टाकला जाईल तिसऱ्या दिवसातील कुणाल याच्या गोलंदाजीत. डॉट चेंडू आहे नक्कीच. पहिला चेंडू पाहायला गेलं तर डेड चेंडू आहे. कुठेतरी फलंदाज तयार नव्हता चेंडू खेळण्यासाठी आणि गोलंदाज रनअप मध्ये धावत जाऊन चेंडू मात्र फेकला गेला. डॉट चेंडू ऑफसाईडच्या दिशेने हलकासा कट केलाय. मला वाटतं गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक होतं. नक्कीच एक चिकी सिंगल पाहायला मिळाली. या दोन फलंदाजांमध्ये कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. एका धावेने मात्र स्वतःचा अकाउंट ओपन करतो आणि संघाचं मात्र श्री गणेश करतोय. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य असं आहे की या मैदानावर सकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी धावा कमी होत असतात. कारण की कालचा दिवस पाहायला गेला तर याच मैदानावर प्रॅक्टिस करणारा एक कासगाव संघ तब्बल 26 धावांवरच 25 धावा करून ऑल आउट झाला होता आणि 26 धावांचं टार्गेट ठेवलं होतं ते मात्र यू संघासमोर. जब या षटकातील पुढचा चेंडू उंचावून माराच्या नादामध्ये आता मात्र कुठेतरी यष्टीरक्षकच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय आपण शिवाजी. माझे राजाचं नाव म्हणजेच छत्रपती शिवाजी. आणि हा शिवाजी पाहायला गेला तर महड संघाचा शिवाजी आहे. हे सर्व खेळाडू आपले मावळे आहेत, राजांचे मावळे आहेत. कुठेतरी पंचांच्याकडे अपील मागतोय पण पंचांनी वन बाउन्स हा दंडित केलाय गोलंदाजाला. नक्कीच निर्धाव चेंडू पुन्हा एकदा दुसरा चेंडू पाहायला मिळाला. कारण की कुणाला माहित आहे का पॉवर प्लेचं षटक आहे, मला कुठेतरी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल आणि धावा रोखण्याचं धाडस करावं लागेल. पुन्हा एकदा काय तेच तार चेंडू टाकला होता. पुन्हाच फलंदाजाला काहीच समजला नाही आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. आपण पाहतो नामदेव 11 क्रीडा मंडळ जसे अभिजित साई एकविरा चषक पर्व दुसरं. खूपच मॅचेस या मैदानावर मात्र पार पडल्या जातात म्हणून या मैदानाला एक नाव दिलं गेलंय नामदेव 11 क्रीडांगण तसेच ग्रीन पार्क मैदान. गतीमध्ये परिवर्तन केला गोलंदाजाने. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. विश्लेषण सांगायचं गेलं तर पहिल्या चेंडूवर एक धाव आली आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र शिवाजी स्ट्राईक एंडला गेला आणि बॅक टू बॅक 4 चेंडू डॉट खेळला. लेग साइडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक कुठली चुकी करणार नाही आणि मात्र पहिला गडी बाद होतो तो मात्र महड संघाचा. यशस्वी ठरला गोलंदाज कुणाल.
दुसरं षटक आपण प्रगतीपथावर पाहतोय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज संजोग आलाय. तसेच स्ट्राईक एंडला एक फलंदाज पाहतोय अनिकेत. खूप छान असा फलंदाज आहे. पहिला चेंडू हलकासा कट केला लेग साईडच्या दिशेने. एकदा पूर्ण पाहूया. क्षेत्ररक्षक फंबल झाले आणि तिथे मात्र गुड कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. दोन फलंदाजांमध्ये नक्कीच 2 धावा घेतल्या गेल्या. या फलंदाजाला माहित आहे संघाचा कर्णधार आहे का सकाळचा सत्र आहे, कुठेतरी स्लोवर चेंडू येतात आणि जर आपण उंचावून माराच्या नादामध्ये जर एखादा फटका फसला तर नक्कीच आपल्या संघाची धावसंख्या कमी होईल. म्हणून एकेरी दुहेरी धाव्यानं सकाळी लक्ष देतो. पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच प्रकारे चेंडू मात्र टोलावला गेला. एकदा पूर्ण पाहूया. दुसरी धावेची पूर्तता आणि चेंडू फेकला जाईल तत्पुरता 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली गेली 5. अनुभवी खेळाडू म्हणून का मला एक उपमा दिली गेली आणि ते मात्र पणाला लावतोय आणि खूप छान असे फलंदाजी करतोय. कारण की त्याला माहित आहे पहिल्या षटकामध्ये 1 धाव आली आणि एक गडी बाद झालाय. मला कुठेतरी एक संघर्षमय फलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्यावर चेंडू पडला गुडलाईन स्पॉटवर. असं म्हटलं जाते ना की ज्यावेळेस फलंदाजी करत असतो आणि गोलंदाज जर गुडलाईन स्पॉटवर जेव्हा चेंडू टाकतो रिलीज करतोय तो चेंडू मात्र फलंदाज फक्त पाहतच राहतोय. पुन्हा एकदा हलकासा कट केला मात्र स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचं धाडस होतं. एकच धावा समाधान म्हटले जाते. नक्कीच 1 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते महड संघाची 6. आजच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर 2 पंचांची भूमिका पाहायला गेली तर हर्षल आणि रोहित. कारण की सकाळच्या क्षेत्रामध्ये या 2 पंचांना आपण पाहतोय ऑर्गनायझर आहेत. याचं मंडळाच्या ऑफ साईडच्या दिशेने क्लासिकल फटका आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक कुठली चुकी करणार नाही आणि मात्र दुसरा गडी बाद होतोय महड संघाचा. खूप छान अशी फलंदाजी करण्याच्या नादामध्ये बाद झालाय फलंदाज. ऑफसाईडच्या दिशेने क्लासिकल फटका तर त्याने खेळला गेला होता पण तिथे एक क्षेत्ररक्षक तैनात होतं आणि त्याने खूप छान असा झेल टिपला आणि दुसरा गडी बाद झाला तो मात्र महड संघाचा. पाहायला गेलं मित्रांनो सकाळचं सत्र आहे. या क्षेत्रामध्ये कुठेतरी एकेरी दुहेरी धावांवर लक्ष द्यायला पाहिजे या फलंदाजाने. कारण की बॉल कुठेतरी ट्रॅव्हल होत नसतात. गोलंदाज अचूक टप्प्यावर चेंडू टाकतोय आणि फटका एक्झिक्यूट करण्यासाठी फलंदाजाला मात्र एक लॉलीपॉप चेंडू टाकून देतोय. पाहिले गेले तर फिंगर रोल केले गोलंदाजाने आणि एक पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. या स्पर्धेमध्ये गोलभन संघाचं पण सहर्ष स्वागत करतो. या नामदेवलन चषक साई एकविरा चषक मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पाहिलं गेलं तर 2 षटकांची सांगता झाली. 2 षटकामध्ये धावा आल्यात महड संघाच्या 6 धावा. मी कालचं सुद्धा विश्लेषण केलं कारण की ज्या वेळेस कासगाव संघ या मैदानावर फलंदाजी करत होता सकाळच्या सत्रामध्ये आणि हिव संघाची गोलंदाजी होती. हिव संघाने अचूक टप्प्यावर चेंडू हादरले आणि कासगाव संघाचे बलाढ्य फलंदाज होते त्या फलंदाजांना मात्र तंबूत परतवले होते आणि 25 धावांवर कब्बल त्यांना ऑल आउट केलं होतं आणि 26 धावांची गरज असताना हिव संघाने आपला यशस्वीरित्या विजय मिळवला होता. आणि तेच मात्र आज मैदानामध्ये पाहायला मिळतंय का आज जे 2 संघ आहेत या मैदानावर पाळी विपक्ष महड तर नाणेफेकीचा कौल जिंकला पाळी संघाने. अनुभवी खेळाडू संजोग याला माहित आहे कुठेतरी आपण या संघावर दबाव देऊ आणि ज्यावेळेस सेकंड फलंदाज येईल त्यावेळेस आपण खूप छान अशी फलंदाजी करू. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलाय कुणाल आणि पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने क्लासिकल फटका मात्र खेळला गेला. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि पंचांनी मात्र नो चेंडू दिलाय. नक्कीच खराब चेंडू पाहायला मिळाला आणि या चेंडूवर फलंदाजाला सुवर्ण संधी असणार. फ्रीड चेंडू आहे. पाहूया
फ्रीड चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल हा फलंदाज. बॅटीची लिडिंग एच लागली होती, स्ट्रक्चरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला, पण फ्रीड चेंडू असल्यामुळे कुठेतरी फलंदाजाला जीवनदान मिळालं आहे आणि कुठलाही मोठा फटका मारून दिला नाही. मात्र गोलंदाज कुणाल याने, अनुभवी गोलंदाज आहे या संघाचा, त्याच्या हातामध्ये जी शैली आहे, दोन्ही स्पिन त्याच्या गोलंदाजीवर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा हलकासा कट करतोय, खूप छान असा खेळाडू एक धाव पूर्ण करतो. दुसरी धावेची पूर्तता ज्या वेळेस चेंडू कॅरी केला जाईल तत्पुरता 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतो. कारण की अनुभवी, काय अनुभव आहे या खेळाडूकडे, त्याला माहित आहे आपल्या संघाचे 2 मावळे मात्र तंबूत परतलेत. मला कुठेतरी संघर्षमय फलंदाजी करावी लागेल आणि ते मात्र करतोय हा फलंदाज. ही पूर्ण स्पर्धा आपण पाहतोय 10 किकच्या माध्यमातून, लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा हलकासा कट केला, तिथे मात्र कॉटन बोर्ड पाहायला मिळते की काय आणि यशस्वीरित्या झेल टिपला गेलाय. नक्कीच एकेरी दुहेरी दाबानं लक्ष देत होता फलंदाज आणि मात्र कुठेतरी एक हलकीशी कट मारण्याच्या नादामध्ये एक झेल देऊन तंबूत पुन्हा एकदा परततो. मड संघाला मिळतो हा तिसरा हादरा डीजे. संघाची 11 धावा, एक नवका फलंदाज जातोय गणेश. ही स्पर्धा आपण 10 किकच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह सुद्धा पाहू शकतो. तसेच ओम केबल आणि वेदांत नेटच्या माध्यमातून घर बसल्या सुद्धा 878 चॅनल सुद्धा पाहू शकतो. पुन्हा एकदा नो चेंडू पाहायला मिळालाय, गचाल क्षेत्रक्षम पाहायला मिळतं. हा येतोय संघर्षमय नशिबाचा चौकार. नो चेंडू आहे नक्कीच आणि बाईच्या स्वरूपात या 4 धावा, एकूण 5 धावा आणि गोलंदाज बंद करायचे पंच, कारण की 2 बिमर त्याच्या गोलंदाजीतून पाहायला मिळाले. $887 या चॅनलला सुद्धा आपण वेदांत लाईव्ह नेटवर्कवर आपण घर बसल्या सुद्धा पाहू शकतो ही स्पर्धा. धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या होती ती मात्र 16 धावा. या शहापूर तालुक्यात नव्हे तर पूर्ण टिटवाला, कल्याण सर्व परिसरामध्ये तुम्ही ही मॅच पाहू शकाल घर बसल्या सुद्धा आणि युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा. रमेश विशे साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा 878 888 चॅनेलवर घर बसल्या पाहू शकतो. जाऊया, नो चेंडू आहे, फ्रीडचा फायदा घेतो की काय फलंदाज. कुठेतरी संघर्षमय गोलंदाजी करत होता, अचूक टप्प्यावर चेंडू टाकण्याच्या नादामध्ये दुसरा भीमर मात्र कुणालने आदळला. एक गोलंदाज येतोय, बॉलर चेंज केलाय. फ्रीड चेंडू होता, फलंदाजाला कुठेतरी उंचावून माराच्या नादामध्ये एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. नक्कीच माझाच भाऊ तसेच माझा मित्र साजिद शेख एक अँकरच्या भूमिकेत तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. खूप छान असा अँकरिंगची भूमिका पार पडतो. हा सुद्धा एक धसे गावातील एक उगवता सितारा आहे. जाऊया मैदानामध्ये, पुढचा चेंडू टाकला जाईल, हलकासा कट केला लेग साईडच्या दिशेने, तिथे मात्र दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षकडून चेंडू मात्र जोपर्यंत कॅरी केला जाईल तत्पुरता 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. चेंडूफेकी खरा पाहायला मिळाली आणि 2 फलंदाजांचं कॉम्बिनेशन यशस्वीरित्या पाहायला मिळालं आणि 2 धावा, आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचली 18 धावा.
डायरेक्ट हिट्स अटेंड केलं होतं, पण मात्र यशस्वीरित्या गुड रनिंग बिन विकेट पाहायला मिळाली दोन फलंदाजांमध्ये. आणि मला तरी वाटते का 3 षटक कंप्लीट झालंय आणि 3 षटकाच्या अखेरीस धावा प्रगतीपथावर 19 धावा. पाहायला गेले तर पहिले षटक टाकलं गेलं कुणाल्याने, तब्बल धावा दिल्या होत्या, 1 धाव आणि 1 गडी बाद केला होता. दुसरे षटक टाकण्यासाठी संजोग आला. संजोग याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली, 5 धावा दिल्या संजोग यांनी सुद्धा, 1 गडी बाद केला. आणि तिसरे षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा कर्णधारांनी कुणाल याला बोलवलं आणि कुणाल याच्या गोलंदाजीवर धावा आल्या. चौथं षटक टाकण्यासाठी पंकज आलाय. पहिल्या चेंडू एस्ट्यांच्या खूपच बाहेर टाकला गेला, खराब चेंडू पाहायला मिळाला आणि धावा प्रगतीपथावर या वाईटच्या स्वरूपात 20 धावा. सकाळच्या सत्रे कुठेतरी 40-45 धावा जरी झाल्या मड संघाच्या, तरी एक फायटिंग स्कोर म्हणून ओळखला जाईल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. 21 धावा प्रगतीपथावर, बॅक टू बॅक 2 वाईट या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर पाहायला मिळाले. संघाचा कर्णधार आहे, अनुभवी असेल. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवला आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव घेतली जाईल आणि या एका धावाने संघाची धावसंख्या 22 अंकीवर पोहोचली. नामदेव विलन क्रीडा मंडळ आयोजित साई एकविरा चषक साई एकविरा चषक पर्व दुसरं. आणि हा मंडल जो नामदेव विलन क्रीडा मंडळ आहे, तब्बल 36 वर्ष या मंडळाला पार पडलेत आणि 36 वर्षाची परंपरा आहे का हे मंडळ याच खूप छान असेच मॅचेस ऑर्गनाइज करतोय. आणि त्यातीलच ही मॅच आहे का अंडर-22 चे सामने. ऑफसाईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण करतो पाहूया दुसरी धाव घेतो की काय. आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण पाहायला मिळाली. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पाहायला गेलं तर 24 धावा. या मैदानावर पाहायला गेलं मित्रांनो, तब्बल 36 वर्षाची परंपरा आहे या नामदेव विलन क्रीडा मंडळाला लाभले गेले. हा मंडळ खूप छान असं शहापूर तालुक्यामध्ये नव्हे तर सर्व कल्याण तालुक्यामध्ये सुद्धा माहित आहे. हा मंडळ खूप छान असेच मॅचेस या ग्रीन पार्क मैदानावर ठेवले जातात आणि तिथे यशस्वीरित्या पार पडतात. पुढे येऊन स्टेप आउट केला होता फलंदाजाने, मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. तसेच या मैदानाचं विश्लेषण करायचं गेलं तर या मैदानावर खूपच मॅचेस पार पडल्या जातात. मागील महिन्यामध्ये सुद्धा एक ड्रीम 11 ट्रॉफीज पाहिले आपण या मैदानावर अंडर-22 ची यशस्वीरित्या पार पडली. आता मात्र पंचांचा हात समांतर वाईट चेंडू पाहायला मिळाला. तत्पुरतं जाऊया पुन्हा एकदा याच मैदानावर याच मॅचेस पूर्ण पार पडल्या. तर त्याच्यानंतर एक मॅच ऑर्गनाइज केली ती मात्र साडगाव गावातील सर्व खेळाडूंनी सुद्धा. हा मैदान एक ग्रीन पार्क मैदान म्हणून का ओळखला जातोय, कारण की या मैदानावर खूप मॅचेस यशस्वीरित्या पार पडतात. आता मात्र कुठेतरी बॅटची लिडिंग एज लागले, स्ट्रेट ड्राईव्ह फटका सजवलाय आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण करतो आणि एकच धावावर समाधान मानलं जात आहे. एक संयमी खेळ काय असताना हे मैदानामध्ये पाहायला मिळतंय, कारण की गणेश या संघाचा कर्णधार आहे, अनुभवी आहे, तर त्याला माहित आहे आपल्या संघातील कुठेतरी 3 खेळाडू बाद झालेत, मला कुठेतरी संयमी खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा बॅटीची लिडिंग एज लागली, तिथे मात्र गल्लीमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. ज्या वेळेस चेंडू त्याच्या हातामध्ये रिलीज झाला तत्पुरता एक धाव घेतली गेली, दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये गणेश मात्र बाद होतोय. या स्पर्धेमध्ये खूप छान अशी पंचांची भूमिका मात्र पार पाडली गेली 2 दिवस. आणि आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामध्ये सुद्धा आम्हाला या स्पर्धा पार पाडण्यासाठी रनआउटच्या स्वरूपात मात्र गडी बाद झालाय. एक स्फोटक फलंदाज त्या संघाचा आता मात्र मैदानामध्ये जातोय. नागेश
शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी पाली संघाकडून गोलंदाज येतोय अक्षय. पाहायला गेले तर 4 षटकाच्या अखेरीस 27 धावा झाल्यात. नक्कीच लो स्कोरिंग मॅच या सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. पण आता मात्र एक स्फोटक फलंदाज आहे आज मैदानामध्ये जातोय नागेश. नागेश याला कुठेतरी संघर्षमय फलंदाजी करावी लागेल, कारण की जर 30 ते 35 धावा जरी आल्या तरी फायटिंग स्कोर आपण पाहू या मैदानावर. पण मित्रांनो, कालचा दिवस होता, कालच्या दिवसामध्ये 90 धावा सुद्धा चेस झाल्या मैदानावर. आता मात्र ज्या प्रकारे म्हटलं होतो, कारण की हुकमी एक्का या संघाचा ज्याला नागेशाला ओळखलं जात आहे आणि ज्या वेळेस फलंदाजीसाठी गेला आणि पहिल्या चेंडूवर एक मोठा पहार करून दाखवला का माझं नाव नागेश एक स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातोय, हे मात्र सिद्ध करून दाखवतोय. धावसंख्या पोहोचल्या 33 धावा. नयन आहे फलंदाजीसाठी पुन्हा एकदा उंचावून मारायच्या नादामध्ये आता मात्र कुठेतरी रनआउटच्या स्वरूपात एक गडी बाद होतोय. नक्कीच नागेश गेलाय फलंदाजीसाठी. हे शेवटच्या षटकामध्ये जेवढे चेंडू नागेश खेळेल मात्र तोच एक मोठी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल मड संघाची. नौका फलंदाज जातोय मैदानामध्ये कुणाल. पाहायला गेले तर पाली संघाकडून गोलंदाजी करत असताना कुणाल याला पाहिलं होतं, पण आता महड संघाचा कुणाल. या स्पर्धेमध्ये आसनगाव संघाचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. स्टेट ड्राईव्ह फटका सजवला आहे. पाहूया, एक धाव पूर्ण करतो, दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होतोय. डीजे हेलो. या स्पर्धेमध्ये लेग बिफोर कुठला ग्राह्य धरला जाणार नाही. तसेच या स्पर्धेचे सर्व नियम सांगतो तुम्हाला मित्रांनो. लेग बिफोर मंकी विकेट या स्पर्धेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही आणि तसेच या स्पर्धेमध्ये कुठल्याही संघाला रिव्ह्यू दिला जाणार नाही. अजून या षटकात 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या पाहायला गेले तर मड संघाची धावसंख्या होते 34 धावा. 2 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न असेल या फलंदाजांचा. 34 धावा तर आल्यात. अजूनही नॉस्ट एकेंडला जो फलंदाज आहे नयन, त्याच्या बॅटेतून आजच्या दिवसातील पहिला षटकार पाहायला मिळाला. नागेश एक नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये महड संघाचा करण. पाहूया, 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. आता मात्र कुठेतरी लेग साइडला माराच्या नादामध्ये बाईकच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळाली, कारण की शेवटचा चेंडू आहे षटकातील. कुठेतरी नयन याला हा चेंडू खेळावा लागेल, एक मोठा फटका मारावा लागेल, म्हणून नयन याला स्ट्राईकला आणले. पाहूया 5व्या षटकातील शेवटचा चेंडू. गतीमध्ये परिवर्तन केला होता, फिंगर रोल केले होते गोलंदाजाने.
फलंदाजाची शैली समजली गेली होती, कारण की लेग साईडला जास्तीत जास्त फटका एक्झिक्यूट करतो हा फलंदाज आणि लेग स्पिन पाहायला मिळाला आणि फलंदाज पाहत राहिला. चेंडू निर्धावाला. 5 षटकाच्या अखेरीस मड संघाची धावसंख्या झाली मात्र 36. 37 धावांची गरज आहे. चला तत्पुरतं जाऊया. यापुढील एक मॅच सर्व प्रेक्षक वर्गांच्या भेटीसाठी येणार आहे. असंघ विपक्ष गोल्डबन दोन्ही संघाचे सर्व खेळाडू कॉमेंट्री बॉक्स समोर यायचे. गोल्डबन आणि असंघ संघ. तसेच दुसरे पंच म्हणून आम्हाला लाभले गेले बालाभाऊ यांचं सुद्धा आगमन झाले या स्पर्धेमध्ये. सकाळच्या क्षेत्रामध्ये शब्द सुमनाने सहर्ष स्वागत आहे. पाहायला गेले तर मैदानामध्ये दोन संघ आपण पाहतोय. मड विपक्ष पाली संघ. नाणेफेकीचा कौल जिंकला पाली संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं तर मात्र मड संघाला. आणि मड संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धावा केल्या 36 धावा आणि 37 धावांचं आव्हान ठेवले ते मात्र पाली संघासमोर. गोल्डबन संघाचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये, कारण की गोल्डबन संघाचं विश्लेषण करायचं गेलं तर माझा मित्र प्रशांत त्या संघामध्ये खेळत असतोय आणि ज्या वेळेस मी कसारा विभागामध्ये जातोय त्यावेळेस प्रशांत मला जेव्हा जेव्हा मी कसारा विभागामध्ये जात असतो ना त्यावेळेस प्रशांत मला भेटतोच, कारण की एक गुणी खेळाडू आहे. कारण की आम्ही भरपूर मॅचेस त्या कसारा विभागामध्ये एकत्र खेळलो. तसंच झालं मुनाफ शेख. मुनाफ शेख सुद्धा एक शिरोल गावातील खूप छान असा आमचा मित्र आहे. तो सुद्धा आम्हाला खेळण्यासाठी आतुरतेने बोलवत असतो तिकडे. जाऊया मैदानामध्ये. 5 षटकामध्ये धाबा करायचे तर 37 धाबा आणि ते पूर्ण पार पाडण्यासाठी 2 फलंदाज मैदानामध्ये पाहतो आपण. डावकर हाताचा फलंदाज संजोग आणि स्ट्राईक एंडला संजोग आहे, न स्ट्राईक एंडला अमर. आणि सर्व खेळाडूंना सांगतो जे 30 सर्कल केलाय त्याच्या आतमधूनच स्ट्रॅट घ्यायचंय. जर एखादा खेळाडू आढळला तर नक्कीच नो दिला जाईल.
तत्पुरतं यापुढील मॅच आहे असंघ विपक्ष घोळबंद संघ. नाणेबिगीचं कौल होणार आहे. तरणे काका आपण जायचे नाणेबिगीचं कौल करायचे. या स्पर्धेसाठी एक मान्यवर लाभले गेले तरणेजी काका पालीगावचे, त्यांच्या हातचे नाणेबिगीचं कौल. ऑफसाईडच्या दिशेने क्लासिकल फटका मात्र मारला गेला संजोगाने. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एक धाव घेतली गेली. एका धावाने संजोगाचं अकाउंट ओपन झालंय आणि संघाचं मात्र श्री गणेशा झाले. नक्कीच आपण पाहतोय पहिल्या पेटूचं षटक आहे. या पहिल्या पेटूच्या षटकामध्ये 30 षटकाच्या बाहेर पहिले 2 खेळाडू राहतील आणि दुसरं पेटूचं षटक ज्यावेळेस गोलंदाज टाकण्यासाठी येईल त्यावेळेस 3 खेळाडू बाहेर राहतील. आणि या स्पर्धेचा एक नेम आहे, लेग बिफर कुठलाही ग्राह्य धरला जाणार नाही, मंकी विकेट सुद्धा दिला जाणार नाही. आणि एक विशिष्ट नेम म्हणजे या स्पर्धेमध्ये रिव्ह्यू कुठल्याही संघाला दिला जाणार नाही. आता मात्र लेग साइडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवलाय. तिथे मात्र दुरून क्षेत्ररक्षक येईल, क्षेत्ररक्षक बनून राहिला अपेक्षक. चेंडू फरार झाला, 4 धावांसाठी आलाय चौकार. टॉस्क बॉक्स कक्षामधून एक सूचना आली अमोलजी पडवल यांच्या माध्यमातून का नाणेबिगीचं कौल जिंकलाय असंगाव संघ आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते मात्र घोळबंद संघाला. मित्रांनो पाहायला गेले तर नाणेबिगीचं कौल जिंकला तो संघ मात्र या मैदानावर प्रथम क्षेत्ररक्षणच घेतोय. कारण की त्या संघाला माहित असतंय की क्षेत्ररक्षण जर घेतलं आम्हाला किती धावा मारल्या तरी आम्ही थोडीच तोड उत्तर देऊ शकतो. कारण की कालचा दिवस पाहिला तर याच मैदानावर 90 धावा सुद्धा चेस झाल्या. साडगाव संघाचा एक खेळाडू मात्र अष्टपैलू खेळाडू एक चांगली अशी धावसंख्या इथे मात्र उभारली होती आणि ती मात्र पूर्णपणे पार पाडली. त्या मात्र सचिनाने खूप छान अशी फलंदाजी केली या मैदानावर. कब्बल धावा कुठल्या त्याच्या बॅटीतून 79 धावा करून आपल्या संघाला मात्र विजय मिळवून दिला होता. 90 धावांची गरज होती आणि 79 धावा कब्बल त्याच्या बॅटीतून आल्या होत्या. नॉट आउट फलंदाजीची मात्र पाहायला मिळाली कालच्या दिवसामध्ये. 91 धावांची गरज असताना 2 फलंदाज साडगाव गावातील सचिन आणि विनीत या दोघं खेळाडूंनी मात्र मॅच विनिंग पारी केली. जाऊया मैदानामध्ये रिव्हर्स अटेंड करतो मात्र बॅटीला स्पर्शेचा चेंडू झाला आणि मात्र हिट विकेट, नक्कीच हिट विकेट झालाय. आकाश गेलाय मैदानामध्ये आणि मात्र लेग साइडच्या दिशेने काय फटका सजवलाय. 4 धावांसाठी आला हा चाबूक शॉट आणि या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 10 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेली तर 10 धावा आल्यात. कारण की पाहायला गेले तर मित्रांनो सकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी आपण थंडीचा काल चालू आहे आणि या थंडीमध्ये दव पडलेला असतो तो मात्र विकेटवर कुठेतरी चेंडू स्लोवर येतात आणि फलंदाजांच्या बॅटवर पूर्णपणे येत नसतात. त्यामुळेच धावा कमी पाहायला मिळतात फर्स्ट इनिंगला. ज्यावेळेस सेकंड इनिंग होते सूर्यदेव आपला पूर्णपणे याच विकेटवर पडलेला असतो आणि कुठेतरी विकेट कुठेतरी स्लो असते आणि ती दव कुठेतरी निघून जातो. आणि सेकंड इनिंगला ज्यावेळेस फलंदाज जातात ना त्यावेळेस खूप छान अशी फलंदाजी यशस्वीरित्या करतात. म्हणून कुठलाही संघ असला
सकाळच्या सत्रामध्ये नाणेफेकी जिंकला तर क्षेत्ररक्षण स्वीकारतो. त्यासाठी त्यांना माहित आहे कार फर्स्ट इनिंग आपण ज्या वेळेस खेळल्या जातो त्यावेळेस कुठेतरी दव पडलेला असतो आणि सेकंड इनिंगला कुठेतरी आम्हाला छान अशी फलंदाजी करूशी वाटते आणि ती मात्र करायला भेटते. म्हणून टॉस उडवल्यानंतर क्षेत्ररक्षण घेण्याचं कारण हेच मित्रांनो मैदानामध्ये असतं. दुसरं पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय रवींद्र. आता मात्र फटका फसलाय. यष्टीरक्षक चेंडू खाली आहे, कॅरी केला जातो आणि मात्र यशस्वीरित्या झेल टिपतोय. सलामीचे दोन फलंदाज होते ते मात्र तंबूत परतले. संजोग आणि अमर आणि एक नवीन फलंदाज जातोय कुणाल. पाहूया या गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवर मात्र यश मिळालंय गोलंदाजाला. कुठेतरी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल कारण की ज्यावेळेस आपण फलंदाजी करत होता आपल्या संघाची धावसंख्या कुठेतरी कमी आहे आणि मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून आपल्या संघाला मात्र विजय मिळवून द्यावा लागेल. षटकातील पुढचा चेंडू अप ट्रॅकर चेंडू ऑफ साइडच्या दिशेने क्लासिकल फटका सजवलाय आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर एक बॅटीतून स्पिंग आवाज मात्र पाहायला मिळाला आणि 4 धावांसाठी चौकार आला. या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचली 14 या अंकेवर. षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. खूप छान अशी फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा ऑफ साइडच्या दिशेने क्लासिकल फटका मारला गेलाय. पाहायला गेले तर मित्रांनो काय फलंदाजी करतो हा फलंदाज. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लावलं होतं आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकच्या अवॅकाच्या बाहेर चेंडू जातोय आणि 4 धावांसाठी चौकार येतोय. नक्कीच पाहायला गेले तर ज्या वेळेस पहिल्या चौकार आला त्यावेळेस हा क्षेत्ररक्षक कुठेतरी लॉंगॉलला उभा होता आणि आता मात्र ऑफ साइडच्या दिशेने त्याला उभा केला. पुन्हा एकदा ते क्षेत्ररक्षक आणि फलंदाजाने हेरलं मात्र का हा फलंदाज गोलंदाज चाळाक आहे का मी ज्या ठिकाणी चेंडू मारतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लावतोय आणि त्याच्या मात्र विरुद्ध दिशेला चेंडू मारतोय आणि 4 धावा. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. आता मात्र लेग साइडच्या दिशेने फटका सजवलाय. हा येतोय बॅक टू बॅक तिसरा चौकार. काय फलंदाजी करतोय हा फलंदाज. नक्कीच चौफेर फलंदाजी जी मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये करायची आहे ना ती मात्र करून दाखवतोय. धावसंख्या 22 झाल्यात अजूनही या षटकातील. नक्कीच जो फलंदाज फलंदाजी करतोय मागील षटकामध्ये ज्या वेळेस फलंदाजीसाठी आला आणि त्यावेळेस पहिला चेंडू स्पर्श केला बॅटीतून त्यावेळेस सुद्धा एक चौकार आला होता आणि आता ज्यावेळेस दुसरा गोलंदाज आलाय आणि त्याच्या गोलंदाजीवर फलंदाजीसाठी स्ट्राईक केला गेला. बॅक टू बॅक 3 चौकार मारले म्हणजे त्याच्या बॅटीतून लगातार 4 चौकार आलेत. काय फलंदाजी करतो. नक्कीच हा फलंदाज त्याला माहित आहे का संजोग कुठेतरी माझ्या संघाचा एक नावादिला फलंदाज बाद झालाय. मला कुठेतरी छान अशी फलंदाजी करावी लागेल आणि ती मात्र करून दाखवतोय. पुन्हा एकदा आता मात्र फटका फसलाय आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनाताने यशस्वीरित्या झेल टिपतोय. हॅलो पाहिल्याकडे तर
दीर्घ श्वास घेत असला गोलंदाज कुठेतरी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली शेवटच्या 2 चेंडूवर. बॅक टू बॅक 3 चौकार तर आले होते. त्याच्यानंतर कुठेतरी संघर्षमय गोलंदाजी करावी लागेल. जो फलंदाज फलंदाजी करत होता त्याला तर तंबूत परतवला आणि त्याच्यानंतर नौका फलंदाज आला आणि त्याला सुद्धा अचूक टप्प्यावर चेंडू टाकला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. जाऊया मैदानामध्ये. आता मात्र तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येतो आहे. समीकरण पाहायला गेलं तर मित्रांनो 18 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कावर गोलंदाज येतोय शिवाजी. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक टाकण्यासाठी येतोय हा गोलंदाज शिवाजी. कुठेतरी शिवाजीला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल कारण की 18 चेंडूमध्ये 15 धावा आहेत. आणि कुणाल एक अष्टपैलू खेळाडू आहे पाली संघाचा. स्ट्राईक फलंदाज आहे शिवाजी याचा सामना करणार आहे कुणाल. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू हलकासा कट केलाय. संयमी खेळ पाहायला मिळालं. 2 क्षेत्ररक्षक धावतात पळतात तोपर्यंत यशस्वीरित्या 2 धावा तर पूर्ण केल्यात. पाहूया तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये तिसरी धाव सुद्धा पूर्ण. गुड रनिंग बिन विकेट पाहायला गेली. नक्कीच अनुभव खेळाडू म्हणून काम आला एक उपमा दिली गेली ते मात्र दाखवून दिलंय. कारण की ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता गल्ली पॉइंट मध्ये तिथं मात्र एक फटका सजवला आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. कारण की या खेळाडूला माहिती 18 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. एकेरी दुहेरी धावांवर जास्तीत जास्त लक्ष द्यावं लागेल आणि तेच मात्र पाहायला मिळालं. आता मात्र कुणालच्या बॅटरीतून आल्या या 3 धावा. षटकातील पुढचा चेंडू बॅटीची लिडिंग यायची लागले. पंचांचा बोट आकाशाकडे गेला. यष्टीरक्षाने लावले अपील केली आणि एक छान असा झेल टिपला गेला आणि गडी बाद झालं. साई एकविरा चषक अंडर-22 चा पर्व दुसरं आपण मॅचेस पाहतो या मैदानावर. ग्रीन पार्क मैदानावर बिग बॅश या मॅचेस खेळल्या जातील. पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र थोडीच तोड उत्तर गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला आणि नवीन फलंदाज जातोय पाली संघाचा ऋतिक. ऑफसाईडच्या दिशेने फटका फसला आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक कुठली चुकी करणार नाही आणि मात्र बॅक टू बॅक दुसरा गडी बाद करतोय. ऋतिक आल्या आल्या बाद झालाय. एकही धाव न करता आपल्या बॅटीतून तंबूत परततोय. नौका फलंदाज पाहतोय आपण पाली संघाचा राहुल. हा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नाही एक कबड्डीपट्टू म्हणून ओळखला जातोय. पण आज मात्र क्रिकेटच्या या रणभूमीमध्ये आज आपल्या गावाच्या नावासाठी खेळण्यासाठी आलाय. कारण की पाहायला गेले तर 60-65 किलोचा कबड्डी क्षेत्रामध्ये हा भाष्य आहे. पाहिले गेले तर पाली संघाच्या 5 विकेट गेल्यात आणि 25 धावा झाल्यात. 37 धावांची गरज असताना 5 गडी बाद 25 धावा झाल्यात. अजूनही उर्वरित चेंडूमध्ये काही धावांची गरज आहे. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय एक अनुभवी खेळाडू कुणाल आहे. हलकासा कट केलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू कॅरी केला जाईल तत्पर्यंत एक धाव घेतलेली. पाहूया दुसरी धाव घेतो की काय. चेंडूपैकी खराब पाहायला भेटली. नक्कीच कुठली धाव नाही त्या चेंडूवर. एकच धाव.
एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 26 धावा. कुठेतरी संघर्षमय गोलंदाजी करतोय गोलंदाज, अचूक टप्प्यावर चेंडू टाकतोय, कुठलाही मोठा फटका मारून देत नाही. त्याला माहित आहे आपल्या संघाची धावसंख्या कुठेतरी कमी झाले आणि मला कुठेतरी कमबॅक करायचा आहे आणि ते मात्र करून दाखवतोय. मित्रांनो, क्रिकेटमध्ये कुठल्याही संघाला केव्हाही कमी नका समजू, कारण की 6 चेंडूमध्ये 6 धावा, 6 षटकार सुद्धा जातात आणि 6 चेंडूमध्ये 6 धावा सुद्धा होत नाही. आता मात्र एस्टनच्या खूपच बाहेर टाकला जातो. पंच मला दंडित करतात का? चेंडू वाईट चेंडू आहे, नक्कीच खराब चेंडू पाहायला मिळाला. सत्तावीस धावा झाल्यात, अजूनही 10 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा एस्टनच्या खूपच बाहेर टाकला जातोय. बॅक टू बॅक दुसरा वाईट येतोय. जविया पुढचा चेंडू टाकला जाईल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा वाईट चेंडू टाकतोय. खराब गोलंदाजी, कुठेतरी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत होता, त्याला मी कुठेतरी एक उपमा दिली, खूप छान अशी गोलंदाजी करतोय. नाही, आता मात्र हा गोलंदाज मागडा ठरतोय. बॅक टू बॅक 3 व्हाईट टाकले जाते. षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र हलकासा कट केलाय, स्वतःच्या फॉलोदर मध्ये चेंडू अडवण्याचं धाडस केलं. नक्कीच हा चेंडू जरी सोडला असता फलंदाजाने, हा चेंडू सुद्धा वाईट गेला असता. पण मात्र पाहायला गेले तर राहुल सुद्धा बॅट फिरून फिरून थकला होता आणि मात्र त्यांनी बॅटीला स्पर्श केला चेंडू. कारण मी खेळण्यासाठी गेलोय, माझ्या बॅटीला तर चेंडूचा स्पर्श झालाच पाहिजे आणि मात्र चेंडू स्पर्श केला. कुठे धाव नाही आली ते चेंडूवर. एक निर्धाव चेंडू पाहायला भेटलाय आणि या षटकातील मात्र शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. एक नामदेव विल्वन क्रीडा मंडळाचे सदस्य प्रमोदजी बांगर साहेब आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपलं सकाळच्या क्षेत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे. आता मात्र नक्कीच यॉर्कर लाईनचा चेंडू होता, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच लेग बिफोर जर असता तर हा खेळाडू बाद असता, पण या स्पर्धेमध्ये लेग बिफोर ग्राह्य धरला जाणार नाही. समीकरण पाहायला गेले तर 12 चेंडू मध्ये करायचे आता मात्र 8 धावा. नक्कीच मित्रांनो, जर आपल्याला जर मॅच जिंकायची असेल महड संघ, तर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. पण तेवढ्या ताकदीचा 12 चेंडू 8 धावांची गरज आहे. तेवढ्या ताकदीचा एका फलंदाज आहे कुणाल, का त्याच्यामध्ये क्षमता आहे, अनुभवी खेळाडू म्हणून का ओळखलं जातोय हे मात्र सिद्ध करून दाखवत आहे. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतंय. 12 चेंडू मध्ये 6 धावा सुद्धा काढून नव्हत्या दिल्या. जसे गावातील या श्रद्धा बाहेर जसे संघाने ज्यावेळेस आपण धडाकेबाज चषक मागील वर्षी पाहायला गेलं तर 12 चेंडू मध्ये 6 धावांची गरज असताना कार्तिक बांगर याने मिड ऑन षटक टाकलं होतं. जोविली सारख्या संघाला पराभूत केलं होतं त्या ठिकाणी. पण मात्र इथं हा समीकरण वेगळा आहे. 2 संघ आहेत, महड विपक्ष पाळी संघ आहे. 12 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. जर या गोलंदाजाने एका मिड ऑन षटक टाकलं, अचूक टप्प्यावर जर गोलंदाजी केली, तर नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल. त्यावेळेस जसे गावाच्या एक कार्तिक बांगरच्या मागे एक साई बाबा धावून आला आणि खूप छान अशी गोलंदाजी केली होती त्या कार्तिक याने. बघूया आता मात्र
मड संघाचा गोलंदाज आलाय की ज्यानं दुसरं षटक टाकलं रवींद्र, आणि आता चौथं षटक टाकण्यासाठी सुद्धा रवींद्र आलाय. रवींद्राला कुठेतरी एक त्याच्या मागे सुद्धा आई एकविरा धावून आली तर नक्कीच एक मिडॉन षटक टाकण्याचं धाडस पाहायला मिळेल. पण एक फलंदाज आहे पाली संघाचा, खूप छान असे फलंदाजी आतापर्यंत करतोय. चौथ्या षटकातील पहिला चेंडू, काय फटका सजवलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा आलाय. 6 धावांसाठी षटकार. हॅलो, धन्यवाद त्या खेळाडूचं. गुणी खेळाडू आहे मड संघाचा, आणि या चौकाराने मात्र हा कोणाला दाखवून देतो की मी या संघाचा एक मॅच फिनिशर म्हणून खेळाडू आहे. षटकारानं मॅच फिनिशर म्हणून ओळखला जातोय. षटकातील पुढचा चेंडू, आता मात्र खूप छान असा चेंडू टाकला गेला, कमबॅक केलाय, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. जिंकण्यासाठी आता मात्र 2 धावांची गरज आहे. या पुढील मॅच आहे गुलबन विपक्ष आसनगाव संघ. रिव्हर्स मारण्याच्या नादामध्ये कुठेतरी मात्र वळण घेतला चेंडूने आणि यष्टरक्षच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवतो. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच मी म्हटलं होतो की 40 जर स्कोर असता तरच फायटिंग स्कोर म्हणून मांडला गेला असता, पण कुठेतरी 37 धावा करायच्या होत्या आणि पाली संघाने खूप छान अशी फलंदाजी केली आतापर्यंत. पण मात्र मड संघाने सुद्धा तोडीस तोड उत्तर त्यांना खूप छान अशी गोलंदाजी आतापर्यंत तर केले. आता मात्र फटका फसलाय, पाहूया तिथे क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय, आणि मला तरी वाटतं हा विजयी फटका आलाय. आणि जिंकलेल्या संघाचं या स्पर्धेमध्ये सकाळच्या क्षेत्रामध्ये सहर्ष स्वागत, तसेच हारलेल्या संघाचं कौतुक. तत्पुरतं जाऊया, या पुढील मॅच आहे आसनगाव विपक्ष गोलबन संघ, आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय आसनगाव संघाने, आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते मात्र